लास्ट लेक्चरला आपण कार्टेशियन फॉर्मचं पेडल फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करू, पॅरामेट्रिक इक्वेशन दिलेले आहेत त्याचं आपण पेडल फॉर्ममध्ये कन्वर्ट करू. काय दिलेलं, काय एक्झाम्पल काय, फाइंड द पेडल इक्वेशन ऑफ द कर्व 2x = 3a cos theta plus a cos 3 theta and 2y = 3a sin theta minus a sin 3 theta. आता याचं काय करू आपण, पेडल इक्वेशन काढायचं आहे, म्हणजे थिटा रिमूव्ह करायचं आहे आणि पी आरमध्ये ते इक्वेशन असलं पाहिजे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थिटा, याचं 2xचं काय होईल, 2 × dx/d θ, 3a ॲज इट इज कॉस थिटाचा मायनस साईन थिटा, a ॲज इट इज कॉस 3 थिटाचा मायनस साईन 3 थिटा इंटू 3 dx dθ = -3/2 a कॉमन इंटू ब्रॅकेट साईन थिटा प्लस साईन 3 थिटा. सिमिलरली differentiating second one, 2 × dy/dθ = 3a cos theta minus a × cos 3 theta इंटू 3. ठीक आहे. आणि dy/dθ काय असेल, dy/dθ 3/2 a × cos theta minus cos 3 theta. Here is we have taken 3 is common. ठीक आहे. Now dy/dx is the dy/dθ upon dx/dθ. dy/dθ is the 3/2 into a into cos theta minus cos 3 theta upon minus 3/2 a into sin theta plus sin 3 theta. आता हे cos theta minus cos theta आहे, म्हणजे cos a minus cos b हा फॉर्म्युला यूज करू. म्हणजेच काय असेल, -2 into sin of a plus b/2 into sin of a minus b/2. Here a is the theta, b is the 3 theta. -2 into sin of theta plus 3 theta/2 and sin of theta minus 3 theta/2. Here is the -2 sin of 4 theta/2, sin of -2 theta/2. -2 into sin of 2 theta and sin of minus theta. 2 get cancelled. And -2 sin 2 theta minus sin of minus theta is the minus sin theta, odd function. म्हणून मायनस मायनस प्लस 2 sin 2 theta इंटू sin theta. आता साइन ए प्लस बीचं बघायचं आपल्याला. साइन थिटा प्लस साइन 3 थिटा याचं कन्वर्शन करायचं आहे आपल्याला इंटू प्रोडक्ट ऑफ साइन और कॉस. साइन ए प्लस बी काय असेल, 2 × साइन ऑफ ए प्लस b/2 कॉस ऑफ ए मायनस b/2. टेक a = थीटा and b = 3 theta. Then 2 sin of theta plus 3 theta/2 cos of theta minus 3 theta upon 2. Sin theta plus 3 theta is the 2 sin 4 theta/2 and cos of -2 theta/2. Thus 2 into sin of 2 theta and cos of minus theta. Cos of minus theta is the cos theta. Hence 2 sin 2 theta into cos theta. Now dy/dx. Put the values of dy/dθ is the 2 sin 2 theta into sin theta and dx/dθ is the -2 sin 2 theta into cos theta. ठीक है. Then we get dy/dx is the minus tan theta. Equation of tangent काय असेल, through the point xy with slope tan theta is the y minus y is the point coordinates of the points through the equation of tangent. Here is the y coordinate and this is the x coordinate. X coordinate is the 2x = means x = 1/2 into given and y = 1/2 into the given. Then y minus this and x minus this and this is the slope. आता आपण काय करू, नेक्स्ट आता सिम्प्लिफाय केल्यानंतर टॅन थिटा x plus y minus half into 3a sin theta minus a sin 3 theta minus half 3a cos theta plus a cos 3 theta into tan theta. RHS जी आहे ती LHS लांडी. मग हे झालं कोइफिशियंट ऑफ x, कोइफिशियंट ऑफ y is the 1 and this is the constant term. Now length of the perpendicular from the origin to the tangent. ह्या इक्वेशन टँजंटच्या इक्वेशनपासून पोलचं अंतर फ्रॉम पोल इज द 0 0 ओरिजिन.
म्हणजे एक्सचा कोइफिशियंट 0 ठेवला, वायचा कोइफिशियंट 0 ठेवला, ही कॉन्स्टंट आहे तशी घेतली. आपण एक्सचा कोइफिशियंट टॅन थिटा स्क्वेअर आणि वायचा कोइफिशियंट 1 स्क्वेअर. हा कोणता फॉर्म्युला आपला लेंथ काढायचा ए एक्स प्लस बी वाय प्लस सी अपॉन √a² प्लस b². ए बी आणि एक्स आणि वाय ज्या पॉईंटपासून काढायचे त्याची आपण व्हॅल्यू ठेवते. 0 0 पण हे 2 गुड कॅन्सल. म्हणजे हे सिम्प्लिफाय केलं, हाफ 3a tan² थिटा प्लस 1 हे सिम्प्लिफाय केल्यानंतर ह्या दोन गोष्टी एकत्र येतील. 3a इंटू साईन थिटा कॉस थिटा प्लस कॉस थिटा साईन थिटा. आणि इथं काय येईल, मायनस साईन थिटा कॉमन, साईन 3 थिटा कॉस थिटा मायनस कॉस 3 थिटा साईन थिटा. आता इथं 1 प्लस tan² थिटा, 1 प्लस tan² थिटा इज द sec² थिटा, sec² थिटा इज द सेक थिटा. आणि साईन थिटा कॉस थिटा इज द साईन थिटा इज द साईन ऑफ a प्लस b, दॅट इज द साईन थिटा प्लस थिटा. आणि इज द साईन ऑफ a मायनस b, 3 थिटा मायनस थिटा, दॅट इज द साईन ऑफ 2 थिटा. हिअर इज द साईन ऑफ 2 थिटा आणि कॉस थिटा आणि डिवायडेड बाय कॉस थिटा इथं, आणि इथं सेक थिटा. दिस cos theta is the 1 upon sec theta. This sec theta, this is the 1 upon cos means sec, and this is the upon sec. This sec get cancel. This 1 upon cos theta is the sec theta into that bracket. 3a sin 2 theta minus a sin 2 theta is the 2a sin 2 theta upon sec theta into sec theta minus हाफ. म्हणजे नेक्स्ट ह्याच्यामध्ये काय येईल ते फक्त सेक थिटा गेट कॅन्सल, 2 गेट कॅन्सल, मायनस ए साइन 2 थिटा. स्क्वेअरिंग वी गेट p² इक्वल टू a² sin² 2 थिटा. आणि वी नो r² इक्वल टू x² प्लस y². आपल्याला काय करायचं आहे, एलिमिनेट xy करायचं आहे आणि जे इक्वेशन येईल ते p आणि rमध्ये असलं पाहिजे. आता r² इथं आहे, r एक्सची व्हॅल्यू काय, ही एक्सची व्हॅल्यू आणि वायची व्हॅल्यू हे. r² इज द x² प्लस y² दिलेल्या आपल्या व्हॅल्यू त्या x². म्हणजे दोन्हीचं स्क्वेअर केलं, सिम्प्लिफिकेशन केलं, त्यानंतर हे सिम्पल 9a² cos² थिटा a² cos² 3 थिटा 9a² sin² a² sin² 3 थिटा. आणि मिडल टर्म काय असेल, मायनस 6a² cos थिटा cos 3 थिटा मायनस 6a² sin थिटा sin 3 थिटा. आता 9a² कॉमन काढलं इथून तर काय होईल, 9a² cos² थिटा प्लस sin² थिटा. इथून a² कॉमन काढलं, cos² 3 थिटा प्लस sin² 3 थिटा. आणि याच्यातून काय कॉमन काढू, मायनस 6a² कॉमन काढलं तर काय होईल, cos थिटा sin 3 थिटा प्लस sin थिटा cos 3 थिटा आणि sin थिटा sin 3 थिटा. हे कॉस करा आणि हे साईन करा, ठीक आहे. अशा पद्धतीनं मग हा कशाचा फॉर्म्युला असेल, this a² and 9a² is the 10a² and a² into this, that is the 6a² into cos 4 theta. आणि 1 मायनस cos 2 थिटा काय असेल, 2 sin² थिटा. 1 मायनस cos 4 थिटा काय असेल, 2 sin² 2 थिटा. म्हणजे 1 इथंच ठेवलं, हा -2 इकडं आला की -2 sin² म्हणजे प्लस cos 4 थिटाची व्हॅल्यू किती आली, 1 - 2 sin² 2 थिटा 10 × 6 sin² 2 थिटा 6a² मीन्स 12a² into sin² 2 थिटा 10 + 6 16 - 12a² sin² 2 थिटा. साईनची पी किती आहे, -a sin 2 थिटा. p² इज द a² sin² 2 थिटा. p² अपॉन a² इज द sin² 2 थिटा. त्याची व्हॅल्यू आपण p² अपॉन a² ठेवली अँड वी गेट द r² इक्वल टू 16a² - 12p² विच इज द PR इक्वेशन, दॅट इज द पेडल इक्वेशन.